पण याची इंडस्ट्री होणं कितपत शक्य आहे, कितपत या इंडस्ट्रीमध्ये लोकांचा वाटा असू शकतो, तुमचं म्हणणं काय याबद्दल? प्रियदर्शनी, जर म्हणते की आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये रिसायकलिंग होतं, याचा अर्थ इंडस्ट्री ऑलरेडी आहे. फक्त कदाचित ही इंडस्ट्री ऑर्गनाइज सेक्टर्समध्ये नाही आहे अजूनही. जर शासनाने समजा हे विचार जर केला की ह्या कचरा वेचकांना मला वाटतं आता मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय यंत्रणेकडून त्यांना आय कार्ड्स वगैरे मिळत आहेत, पण जे कबाडीवालेज आहेत त्यांना जर प्रॉपर आपण लायसन्स वगैरे दिलं तर हा सगळा बिझनेस आहे ना पेपरवरती बघू शकतो. आता कसं आहे, आजही कबाडीवाला छोट्याशा कुठेतरी कॉर्नरमध्ये प्लास्टिक गोळा करून तो विकतोय. तर ही इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मला वाटतं की सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये फॅक्टरीज किंवा ज्या आहेत त्या आपल्याला गुजरात बेल्टवरती बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये प्लास्टिक दिवसाला रिसायकल होत आहे. आणि इंडस्ट्रीमध्ये जर शासनाने जर महत्त्वाची भूमिका घेतली तर अशा इंडस्ट्रीजला कुठे ना कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक जर प्रबळ त्यांनी आर्थिक पाठबळ जर त्यांना दिलं तर होऊ शकेल. आणि मुळात महिला ज्या सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत, मला कुठेतरी आवडेल हे सांगायला की कचरा वेचकांची संघटना जर जेव्हा निर्माण होते, आजही कसं आहे की त्यांच्या डोक्यावरती NGO असते आणि मग कचरा वेचकांची संघटना असते, त्या संघटनेच्या ग्रुपला समजा आपण ट्रेनिंग व्यवस्थित दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः हा रोजगार चालवा, आय थिंक ही सर्क्युलर इकॉनॉमी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. फक्त ती जाणून घ्यायला पाहिजे कशा पद्धतीने कुठे जायला पाहिजे आणि कशा पद्धतीने काम करायला पाहिजे. कचऱ्यातून तुम्ही सोनंही तयार करू शकता आणि त्याच्यातून मोठा उद्योगही उभारू शकता. मला असं वाटतं ही माहिती अतिशय नवीन आहे, कारण कचरा हा फक्त फेकण्यासाठी तयार होतो असा आपला सगळ्यांचा काहीतरी समज आहे. त्यामुळे या कचऱ्यातून सोनं कसं तयार करायचं याची हिंट जी आहे ती आज श्रेया यांनी दिलेली आहे.